स्वामी म्हणतात, घरामध्ये दरिद्रता घेऊन येतात या 9 सवयी. चुकून सुद्धा घरामध्ये अशी कामे करू नका. श्री स्वामी समर्थ. घरामध्ये दरिद्रता आणणाऱ्या या 9 सवयींबद्दल घरातली मोठी वडीलधारी मंडळी अनेक वेळा सूचना देतात किंवा चर्चा करतात. अनेकदा मुलांना या गोष्टी खूप वाईट वाटतात, पण यामागे एक मोठा अर्थ हा दडलेला असतो. वास्तुशास्त्रानुसार काही सवयी अशा असतात ज्या स्वतःसोबत दरिद्रता आणि गरिबी घरामध्ये घेऊन येतात. जर तुम्ही सुद्धा या गोष्टींकडे लक्ष देत नसाल आणि या गोष्टी करत राहिलात तर तुमच्या घरातील गरिबी ही कधीही दूर होणार नाही. जसे चांगली कामे करणाऱ्या व्यक्तीला नेहमी चांगलेच फळ मिळते, तसेच काही वाईट सवयी असतात ज्या केल्यामुळे आपल्याला नेहमीच वाद आणि त्रासाला विनाकारण सामोरे जावे लागते. कारण या वाईट सवयींमुळे माता लक्ष्मी नाराज होतात. अशा कोणत्या सवयी आहेत ज्या वडीलधारी मंडळीही करू नका असे सांगतात आणि ज्या आपल्या घरामध्ये गरिबी आणि दरिद्रता आणतात, त्यामुळे आपले जीवन हे कधीही यशस्वी मात्र होत नाही. चला त्या सवयी आपण जाणून घेऊया. पण त्याआधी जर तुम्हीही इच्छिता की माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा तुमच्यावर सदैव राहावा, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता असं लिहून आपली हजेरी जरूर जरूर नोंदवा. पहिली सवय. तुम्ही कधीही जेव्हा स्वयंपाक करत असतात तेव्हा अस्वच्छ भांडी खूप वेळ तसेच ठेवू नये. जेवण झाल्यानंतर लगेचच ती भांडी धुवून त्यांच्या जागी ठेवायला हवीत. अनेक लोकांची अशी सवय असते की रात्री जेवल्यानंतर भांडी ही न धुता सकाळसाठी तशीच ठेवतात, पण या सवयीमुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही तयार होते. त्यामुळे स्वयंपाकघरामध्ये कधीही अस्वच्छ भांडी ही ठेवू नका. यामुळे राहू केतूचा अपशकुन तुमच्या घरावर पडतो. याशिवाय जेवणानंतर कधीही ताटामध्ये हात धुवू नका. असे केल्यामुळे तुम्ही तुमचे भाग्य कमकुवत बनवता. जेवणानंतर भांडी लगेचच स्वयंपाकघरामध्ये ठेवा आणि नंतर स्वयंपाकघर किंवा बाथरूममध्ये हात हे धुवावेत. भांड्यामध्ये हात धुतल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती ही आता आहे त्यापेक्षा कमकुवत होऊ लागते. दुसरी सवय. आजकाल असे दिसून येते की काही लोक आपल्या पलंगावरच बसून काहीही काम हे करू लागतात. टीव्ही पाहत असताना पलंगावरच जेवण करू लागतात, पण ही सवय खूप वाईट आहे. यामुळे घरातील लक्ष्मी रुजते. वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण करणे हे नेहमी टाळावे. असे सांगितले आहे, वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण केल्यामुळे वास्तुदोष हा निर्माण होतो. यामुळे आपला पलंग अस्वच्छ होतो आणि घरातील सुख शांती ही बिघडते. तसेच अनेकदा आळसामुळे किंवा आपल्या सवयीमुळे काही लोक स्वयंपाकघर स्वच्छ करण्याऐवजी स्वयंपाक बनवून ते तसेच अस्वच्छ ठेवतात. यामुळे स्वयंपाकघरातील अस्वच्छता पूर्ण घरामध्ये पसरते आणि अशा घरामध्ये कधीही धनसंपत्तीची वाढ ही अजिबात होत नाही. तिसरी सवय. शास्त्र आणि पुराणांमध्ये झोपेचे वेळापत्रक हे निश्चित केलेले आहे. सूर्योदयाच्या आधी उठणे आणि रात्रीच्या वेळी झोपणे या दोन्ही गोष्टी खूप चांगल्या सांगितल्या आहेत. पण काही लोक आळसामुळे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपतच राहतात. हे खूप अपशकुनी सवय ही मानली गेलेली आहे. म्हटले जाते की या सवयीमुळे माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर नाराज होतात आणि त्या घर सोडून जातात. गोधुली वेळ ही पूजेसाठी उत्तम मानली गेली आहे. यावेळी झोपणे किंवा आडवे होणे अशुभ मानले गेले आहे. याशिवाय ज्या पलंगावर तुम्ही झोपता तिथे कधीही अस्वच्छता ठेवू नका. पलंगावर अस्वच्छता किंवा फाटकी चादर घालू नका. यामुळे नकारात्मक ऊर्जेचा परिणाम तुमच्या नशिबावर होतो. सकाळी उठल्यावर पलंग हा साफ करा आणि चादर सुद्धा व्यवस्थित लावा. खूप दिवस एकच चादर पलंगावर ठेवू नका. घाणेरडी चादर पलंगावर ठेवल्यामुळे तुमच्या घरामध्ये दरिद्रता येण्याची शक्यता असते. चौथी सवय म्हणजे दररोज पूजा केल्यानंतर पूजाघर किंवा मंदिर हे स्वच्छ करा. पूजाघर कधीही अस्वच्छ ठेवू नका.
असे केल्यामुळे तुमच्या घरामध्ये प्रगती होते आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहते. जर तुम्ही दररोज पूजा करत नसाल तरीही मंदिरामध्ये कधीही धूळ जमा होऊ देऊ नका. असे केल्यामुळे तुमच्या घरामध्ये दरिद्रता तयार होते. मानसिक तणाव हा कायम राहतो. याशिवाय हिंदू धर्मामध्ये पूजा, उपवास आणि नियमांना खूपच महत्त्व हे दिले गेले आहे. पण जर तुम्ही पूजा, उपवास करत नाही तर त्यामुळे माता लक्ष्मी रुष्ट होतात, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचण ही निर्माण होऊ शकते आणि गरिबीला तुम्हाला सामोरे जावे लागते. याशिवाय कधीही एका हाताने चंदन हे घासू नये. असे केल्याने नारायण यांचा अपमान होतो असे मानले जाते. असे केल्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर रागवतात आणि हे त्यांच्या अपमानासारखेच असते. त्यामुळे तुम्हाला पैशाची चणचण सुद्धा भासू शकते. चंदन घासल्यानंतर थेट देवाला लावू नये, हे शुभ मानले जात नाही. चंदन आधी एखाद्या पत्रावर ठेवा आणि नंतर देवी देवतांना अर्पण करा. तसेच रात्रीच्या वेळी पूजाघर कधीही रिकामे ठेवू नका. देवांच्या मूर्ती आणि फोटोवर एखादे कापड टाका किंवा पूजाघराच्या दरवाजाला पडदा लावा. यामुळे मूर्तीदोष हा तुमच्या घरामध्ये होणार नाही. 5वी सवय. वास्तुशास्त्रानुसार रात्री कपडे धुणे टाळावे. असे केल्याने घरामध्ये नकारात्मकता ही निर्माण होते, कारण रात्री नकारात्मक ऊर्जा ही प्रभावशाली असते. म्हणूनच रात्री कपडे धुण्यामुळे घरातील व्यक्ती या आजारी पडू शकतात. याशिवाय अनेक लोक रात्री झाडू लावत असल्याचे सुद्धा दिसत असते. वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळनंतर झाडू लावण्यास कठोर मनाई ही करण्यात आलेली आहे. शास्त्रानुसार झाडूमध्ये माता लक्ष्मीचा निवास असतो, ज्यामुळे जो कोणी रात्री किंवा संध्याकाळी या वेळेनंतर झाडू लावतो, माता लक्ष्मी त्यांच्यावर रुष्ट होतात आणि वास्तुदेवता सुद्धा नाराज होतात. तसेच अनेक लोक स्नान इत्यादी केल्यानंतर आपलं बाथरूम तसेच अस्वच्छ ठेवून दुसऱ्या कामामध्ये गुंतून जातात. ही सवय त्यांच्या जीवनामध्ये अडचणी निर्माण करू शकते. याशिवाय घरामधील बाथरूम आणि टॉयलेटच्या दरवाजांना नेहमी बंद ठेवले पाहिजे. त्यांना उघडे ठेवले तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही संचार होण्यास सुरुवात होते. 6वी सवय. नखे चघळण्याची सवय अनेक लोकांमध्ये आपल्याला दिसून येते. नखे चघळणाऱ्या लोकांचा सूर्य हा दुर्बळ होतो. अशा लोकांना डोळ्यांच्या समस्या या निर्माण होतात आणि विनाकारण अपयशाला त्यांना सामोरे हे जावे लागत असते. तसेच काही लोकांची सवय असते की ते इकडे तिकडे चप्पल आल्यानंतर टाकून देतात. चप्पल फेकण्याची ही सवय तुमच्या जीवनामध्ये नकारात्मकता आणू शकते. विशेषतः चप्पल कधीही मुख्य दरवाजावर ठेवू नये. यामुळे घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन हे थांबते. चपलेसाठी नेहमी एक कपाट बनवून त्यामध्ये ठेवाव्यात. याशिवाय जुन्या डायऱ्या ज्या तुम्ही वापरत नाही त्या घरामध्ये कधीही ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार जुनी डायरी सुद्धा नकारात्मक ऊर्जा निर्माण करते, ज्याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांवर आणि त्यांच्या प्रगतीवर होत असतो. तसेच घरामध्ये जुने वृत्तपत्र साठवून ठेवू नये. ती सुद्धा घरामध्ये दरिद्रतेचे कारण बनतात, ज्यामुळे कुटुंबामध्ये अशांतीचे वातावरण निर्माण होते. अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्या घरात जुने वृत्तपत्र खूप दिवसांपासून साठवले गेले असेल तर ते आजच बाहेर काढा किंवा कबाडवाल्याकडे देऊन टाका. 7वी सवय. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर कुणालाही पैसे देऊ नयेत. असे केल्याने तुमच्यावर कर्जाचा बोजा वाढतो आणि दिलेले पैसे बुडण्याचा सुद्धा धोका हा तुमच्या जीवनामध्ये निर्माण होतो. यामुळे धनहानी ही होण्याची शक्यता असते. संध्याकाळनंतर दूध, दही आणि मीठ यासारख्या वस्तूंचे दान सुद्धा करू नये. या वस्तूंच्या दानामुळे आर्थिक परिस्थिती खालावते. ज्या लोकांच्या घराच्या मुख्य दरवाजावर अंधार असतो त्यांच्या अनेक कामांमध्ये अडथळे येतात. त्यामुळे खूप मेहनत केल्यानंतरही त्यांना यश हे प्राप्त होत नाही. 8वी सवय. घरामध्ये लावलेल्या घड्याळाचा वास्तूशी खूप मोठा संबंध आहे. जर तुम्ही उशाखाली घड्याळ ठेवून झोपत असाल तर तुमच्या वाईट काळाची सुरुवात होऊ शकते. घरामधील भिंतींवर लटकलेली घड्याळं
ही नेहमी चालू असावीत. ती कधीही बंद पडल्यास ती त्वरित दुरुस्त करून लावा किंवा काढून टाका. घरामध्ये कोणतेही बंद किंवा खराब घड्याळ असेल तर ते काढून टाका किंवा दुरुस्त करून एखाद्या भिंतीवर लावा. खराब घड्याळ ठेवल्यामुळे तुमचा काळ हा थांबतो आणि माता लक्ष्मीचे आगमनही टळते. याशिवाय विजेची खराब उपकरणे घरात देवाने वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते. त्यामुळे खराब उपकरणे दुरुस्त करून घ्या किंवा सरळ घराबाहेर काढून टाका. आणि विजेची खराब उपकरणे अनावश्यक तणाव ही घरामध्ये निर्माण करत असतात आणि याचा परिणाम मुलांच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर होतो. घरामध्ये कधीही जुने, खराब किंवा गंजलेले कुलूप ठेवू नये. या खराब कुलुपामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात. ही कुलुपे त्वरित काढून टाका. आणि आपली 9वी आणि शेवटची सवय म्हणजे स्वयंपाकघरामध्ये गॅसवर कधीही रिकामी किंवा अस्वच्छ भांडी ठेवू नका. नेहमी चुलीला स्वच्छ ठेवा. यामुळे घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येते आणि समाजात आदर मिळतो. पुराणांमध्ये सांगितले आहे की चुलीवर रिकामी भांडी ठेवले तर घरामध्ये दरिद्रतेचा वास होतो. अशा लोकांच्या घरात कधीही भरभराट होत नाही. स्वयंपाकघर ही मंदिरानंतर सर्वात पवित्र जागा आहे. इथे देवी देवतांचे वास्तव्य हे कायम असते. तर मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व इतर स्वामी भक्तांबरोबर नक्की शेअर करा. त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या कथामंथन या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर त्याची माहिती तुम्हाला लगेच मिळेल. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून तुम्ही चॅनलला आणि आम्हाला सपोर्ट केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.